सर, आज तुम्ही आमच्या खास खुर्च्या कार्यक्रमामध्ये आलात. आम्हाला तर छान वाटलं, पण तुम्हाला आमच्या शाळेत येऊन कसं वाटलं? खास खुर्चीमध्ये या कार्यक्रमामध्ये येऊन कसं वाटलं व जाता जाता आमच्या शाळेतल्या मुलांना काय संदेश द्या? सर्वप्रथम युवराज माने सरांचं खूप खूप आभार की त्यांनी मला या आनंदाच्या झाडाच्या या फुलांना या फळांना भेटण्याची, हा मधुर गोड रस चाखण्याची संधी दिली. आणि जेवढं यूट्यूबवर मी बघतोय त्याहीपेक्षा कितीतरी सुंदर खरोखर तुमचा हा पारडी गाव असेल, आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा असेल, तुम्ही गोड मुलं असाल आणि सरांचं हे काम असेल, हे सगळं जवळून बघताना मला माझं नुसतं बालपणच आठवलं नाही, आजच्या दिवसासाठी मी बालकच झालो होतो. आणि हे बालकत्व जगण्यासाठी मला पुन्हा पुन्हा यावंसं तर वाटेलच, परंतु मी तुमच्यासमोर जी अट मांडली ती तुम्ही पूर्ण केल्यावर, तुम्हाला इंग्लिश बोलणं मी शिकवल्यावर मी नक्की येईन. पण इथं येऊन मला जर सर्वात गोष्ट आवडली तर तुम्ही वाचणारी मुलं आहात. पूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन बोलतोय. मी मुलांना असा थेट प्रश्न करतो की एखादा प्रश्न मला विचारा रे. 50, 60, 80 मुलांमध्ये, मुलींमध्ये एकही मुलगा मला प्रश्न करू शकत नाही. हे पूर्ण महाराष्ट्रात अनुभवलेली गोष्ट आहे. पण तुमच्या ठिकाणी मला काय बघायला मिळालं? हातच खाली होत नव्हते तुमचे. मलाही विचारायचं आहे, मलाही विचारायचं आहे, मलाही विचारायचं आहे. हा जो तुमच्या विचारण्याचा, तुमच्या मनामध्ये विचार पेरल्या गेला ना, हा सर्वात महत्त्वाचा विचार वाचनामुळे सरांनी तुमच्यामध्ये पेरला. तोच संदेश तुम्हाला पुन्हा देतोय की जीवनामध्ये वाचन करण्यासारखी पुस्तकं तुमच्यापर्यंत सरांनी पोहोचवली. म्हणजे एखाद्याला तहान लागली, त्याच्याकडे पाणी नाही तर त्याच्याकडे पर्याय नाही, पण तुमच्याकडे तहानही लागलेली आहे आणि तुमच्याकडे पाणी पण आहे. सरांसारखा पाणी देणारा, ज्ञानरूपी पाणी देणारा वृक्ष आहे, तेव्हा या वृक्षाचा जास्तीत जास्त लाभ घ्या. जास्तीत जास्त चांगली दर्जेदार पुस्तकं सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलीत. ती आतापासून वेळ मिळेल तसा शाळेचा अभ्यास करत करत वाचून काढा. आणि तुम्ही पुढे काय बनू शकाल, काय करू शकाल, हे तुम्हाला कल्पना पण नाही की तुम्ही काय काय करू शकाल. मलाही कल्पना नव्हती की मी आयुष्यात असा प्रवास करू शकेल, पण वाचनानं मला महाराष्ट्रभर प्रवास करत इथपर्यंत आणून ठेवलं आहे. असं तुम्हालाही वाचन घडवणार आहे. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा.